ओके, बघा काय लिहिलं आपण. द फिगर शोज एनक्लोज्ड गॅस इन ए वेसल विथ ए अनमुव्हेबल पिस्टन. तो काय मूव्ह होत नाही, पिस्टन मूव्ह होत नाही. अँड ए बर्नर टू सप्लाय हीट ऍज टी इज ग्रेटर दॅन टीएस. कोण जास्त आहे? टी वाला मोठा आहे, टीएस लहान आहे. म्हणजे हीट याला ट्रान्सफर होणार आणि याची इंटरनल एनर्जी काय होणार? चेंज होणार. दॅट इज द फर्स्ट मेथड. ही पहिली मेथड आहे इंटरनल एनर्जी चेंज होण्याची. अजून एक इंटरनल एनर्जी चेंज होण्याची मेथड असते ती म्हणजे वर्क डन ऑन अप्लाय ऑन ए सिस्टम. ओके, मी आता काही प्रश्न विचारतो कोणाला तरी. ओके, तर प्रश्न विचारतोय मी. हॅलो, हा, आता आवाज यायचा बंद होईल बहुतेक कोणाला तरी. तर क्वेश्चन विचारतोय, कोणाला विचारू? हा, साई साई पाटील. हॅलो साई, आवाज येतोय का रे बाळा? बोला सर. हा, आता बघ की आपण कधी तर याच्यामध्ये सायकलच्या किंवा गाडीच्या टायर मध्ये हवा मारतो, बरोबर, पंपनी. ओके, सगळ्यांनी ऐका बरं काय. जेव्हा आपण त्याला स्पीडली काय करतो, अप अँड डाऊन करतो, जेणेकरून हवा त्या ह्याच्यामध्ये जाईल, टायर मध्ये बसेल. पण जेव्हा हवा मारतो आपण आणि नंतर आपण त्या जर ह्याला पंपाला जर हात लावला, तो स्टीलचा पंप असतो, त्याला जर हात लावला तर तो थोडासा काय लागतो रे? तापलेला असतो तो. हा, गरम लागतो. म्हणजे त्याची हीट वाढते, त्या तिथली काय होती, त्या सिस्टीमची हीट वाढते. हे कशामुळे झालं? ते जे पंप आहे तो सुद्धा या फिगर सारखाच आहे बाळा. ते काय असते, हॉलो वेसल असतो, त्याच्यामध्ये एक पिस्टन असतो ज्याच्यामध्ये मध्ये गॅस आहे. तो एकदा बाहेर पडतो तेव्हा एक्सपांड होतो गॅस, आणि एकदा तो आपण प्रेस करतो तेव्हा काय होतो, कॉम्प्रेस होतो. आणि हे कॉम्प्रेशन आणि एक्सपान्शन झाल्यामुळे तिथली इंटरनल एनर्जी चेंज होते आणि तिथली हीट वाढते. आपण तिथं बर्नर लावलाय का कुठं? नाही, बर्नर लावला नाही, तरी सुद्धा तिथलं काय झालं बाळा, टेम्परेचर वाढलं किंवा त्याची इंटरनल एनर्जी चेंज झाली. तेच आता आपण डिस्कस करतोय, त्याला वर्क डन म्हणतो आपण. काय म्हणतो? वर्क डन. वर्क डन ऑन द सिस्टीम असेल किंवा वर्क डन बाय द सिस्टीम असेल. दोन प्रकारचे वर्क डन असतात बघा बाळांनो, दोन प्रकारचे वर्क डन असतात. पहिला असतो तो वर्क डन बाय द सिस्टीम आणि वर्क डन ऑन द सिस्टीम. एक तर वर्क डन काय होईल, याच्यावर अप्लाय होईल. ऐका अजून एकदा बाळांनो, सिस्टीम म्हणजे आतला गॅस आहे, सिस्टीम मधल्या आतला काय आहे, गॅस आहे. आणि हे जे बाहेर आहे, वेसल आहे, पिस्टन आहे, हे प्रकारचं एन्व्हायरमेंट आहे किंवा सराउंडिंग आहे. जेव्हा मी पिस्टन आतमध्ये प्रेस करतो, बघा सगळ्यांनी ऐका बाळांनो, मी पिस्टन आतमध्ये प्रेस करतो तेव्हा त्याच्या वरती वर्क डन करतो मी, सिस्टीम वरती. आणि जेव्हा पिस्टन बाहेर येतो तेव्हा सिस्टीम म्हणजे गॅस काय करतो, वर्क डन ऑन द दॅट पिस्टन. मग कधी पॉझिटिव्ह पकडायचं, कधी निगेटिव्ह पकडायचं, हे डिस्कशन येणार. वर्क डन कधी पॉझिटिव्ह पकडायचं, कधी निगेटिव्ह पकडायचं, हे डिस्कशन येणार. बरोबर आहे. मग आता पुढचा पॉइंट आहे वर्क डन. काय बघणार आपण? वर्क डन. चेंज इन इंटरनल एनर्जी बाय वर्क डन किंवा ड्युरिंग वर्क डन. टायटल टाकूया, चेंज इन इंटरनल एनर्जी ड्युरिंग वर्क डन. बघा बाळांनो, आता आपण काय करतोय, त्याच्यावर वर्क डन करेल किंवा सिस्टीम वर्क डन करेल, पण त्याची इंटरनल एनर्जी चेंज होणार ना, ते काढायचं. हे कळलं तुम्हाला सगळ्यांना? हीट सप्लाय केल्यानंतर इंटरनल एनर्जी काय होत्या, चेंज होती. समजतंय का? जुनेद, अनुराग, अंजली, हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? पॉइंट समजला का? आपण जर हीट सप्लाय केली तर त्या सिस्टीम मध्ये काय होतंय, इंटरनल एनर्जी चेंज होते. समजलं हे सगळ्यांना? हो. ओके. आता पुढचा पॉइंट आहे की ज्याच्यामध्ये वर्क डन करणार आहे आपण, म्हणजे हा पिस्टन मूव्ह करणार आहे. आता आपण पिस्टन मूव्ह केला होता का? नव्हता केला. आता पिस्टन मूव्ह करणार आहे.
हे अंदाजे घेतोय 100 डिग्री सेल्सिअस 200 डिग्री हे अंदाजे चाललंय आपलं. हा जुनेद आवाज येतोय का बाळा? हा सर. मला सांग वर्क डन ऑन द गॅस आहे, मग मला सांग कॉम्प्रेशन होईल का रेअर फ्रॅक्शन होईल, म्हणजे तो लांब जाईल का जवळ जाईल? तो वर्क डन ऑन द गॅस कधी होईल, कॉम्प्रेशनच्या वेळी होईल का एक्सपान्शनच्या वेळी? कॉम्प्रेशनच्या वेळी पटकन सांग. सर एक उडी बाहेर मारायची वाटलं कॉम्प्रेशन किंवा एक्सपान्शन. एक्सपान्शनच्या वेळी. हा बघ बरोबर उलट सांगितलं, थँक्यू. हे बघ बाळा, आपण काय करतोय गॅसवर जेव्हा वर्कडन करतो ना, आपण गॅसवर वर्कडन तेव्हा त्याला कॉम्प्रेस करणार ना, आपण बाहेरून फोर्स देणार आणि आतल्या सिस्टीम वर वर्क करणार, बरोबर आहे? त्यावेळी कॉम्प्रेशन होणार. आणि जेव्हा गॅस मागे ढकलतो त्याला तेव्हा काय होणार बाळा? एक्सपान्शन होणार. मग ते वर्क डन ऑन द सिस्टीम आणि वर्क डन बाय द सिस्टीम. आता आपण वर्क डन ऑन द सिस्टीम करतोय, बघा लक्ष द्या. हा पिस्टन इथं नसताना आता कुठं जाणार? तो इथं जाणार. ही त्याची डिस्प्लेसमेंट झाली, ही त्याची काय झाली? डिस्प्लेसमेंट झाली बाळा. फोर्स F लावला ना मी, इकडून फोर्स लावला त्यामुळे त्याची डिस्प्लेसमेंट काय झाली? x dx एवढी डिस्प्लेसमेंट झाली. म्हणजे वर्क डन काय झाला? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पुन्हा वर्क डन झालं सिस्टीमवर, म्हणून सिस्टीमचं टेम्परेचर काय होलं? वाढलं. सिस्टीमचं टेम्परेचर, इंटरनल एनर्जी वाढली की टेम्परेचर काय होणार? वाढणार बाळा. सगळं टेम्परेचरवर अवलंबून असतं. मागच्या चॅप्टर मध्ये झालं असतंय आपल्याला, पण हे लक्षात ठेवा. आपण काय करतोय? त्याच्यावर वर्क डन करतोय बाळा, त्याच्यावर वर्क डन करतोय म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी काय झाली? चेंज झाली. डायग्राम काढून घ्या पटकन, नाहीतर पॉज करून युट्यूब वर काढून घेतली तरी चालेल, पुस्तकात सुद्धा आहे. जरा पुस्तकात वेगळी काढल्या, मी वेगळी काढल्या. पटकन काढा डायग्राम बाळांनो. हा एक पॉइंट घेऊया, याच्यानंतर आपण एक पुढचा पॉइंट घेऊया आणि वर्क डनचं डेरिव्हेशन काढूया आणि आज थांबूया. मग आज जरा मोठा लेक्चर घेऊया. ओके, होप सगळ्यांचं झालं असेल. झालं नसेल तर थोडंसं थांबवून परत काढा. ओके, स्टार्ट करूया. लेट ए vessel containing gas with movable piston. मगाशी होता तो अनमुवेबल होता, आता मुवेबल पिस्टन. आता मी जो पिस्टन घेतलाय तो कसा आहे? मुवेबल आहे, तो अप अँड डाऊन करू शकतोय. नाव the piston is pushed inside. पिस्टन काय केला मी? इनसाइड ला पुश केला quickly so that the gas is compressed
गॅस काय झालाय बाळा, कॉम्प्रेस्ड झालाय. द पिस्टन इज पुश्ड इनसाइड क्विकली सो दॅट द गॅस इज कॉम्प्रेस्ड. गॅस कॉम्प्रेस झालाय. देन आता मी गॅस काय केलाय, कॉम्प्रेस केलाय. देन द पिस्टन, बघा हा शब्द लक्षात ठेवा, पिस्टन डज सम वर्क ऑन द गॅस and the gas gain, हा शब्द लक्षात ठेवा, gain the energy and its temperature is increased. बघा बाळांनो, नीट ऐका, जर मी याला कॉम्प्रेस केलं तर काय झालं, या पिस्टनने या गॅसवर काय केलंय, वर्क केलाय आणि त्यामुळे याचं काय होतं, तो एनर्जी गेन करतो. कोण, गॅस. गॅस एनर्जी काय करतो, गेन करतो आणि आपलं टेम्परेचर वाढवतो. बरोबर. आता उलट उलट तुम्ही लिहून काढायचा पॅराग्राफ, होमवर्क सांगतो मी, तुम्ही लिहून काढायचा आहे. बघा बाळांनो, सगळ्यांना आला पाहिजे, तेव्हा समजलं म्हणजे. बघा, नाव पिस्टन इज पुल्ड बॅक, आपण काय म्हणणार, माग ओढला क्विकली सो दॅट गॅस काय होणार रे, कॉम्प्रेस नाही होणार, काय होणार, एक्सपांड होणार. गॅस काय होणार, एक्सपांड होणार. द पिस्टन डज, पिस्टन नाही, आता आता कोण करणार, द गॅस डज, द गॅस डज, गॅस काय करणार, पिस्टनवर वर्क डन करणार. आता मागडे करतोय ना त्याला. गॅस डज सम वर्क ऑन द पिस्टन, then the gas loses energy. तो एनर्जी त्याला मागं ढकलायला वाया घालवतोय ना, loses energy and its temperature decreases. बघा पॅराग्राफ कसा तयार होतोय, नीट ऐका. The piston is pulled backward quickly so that gas is expand. gas काय होतोय, expand होतोय. The piston does some work, the gas does some work on the piston and gas loses. गॅस काय करणार, लूज करणार एनर्जी and its temperature is increased. सॉरी डिक्रीज, झाला. समजलं सगळ्यांना. हा होमवर्क लिहून काढायचा, हा पॅराग्राफ सगळ्यांनी. बघा बाळांनो, एकदा कॉम्प्रेस करतो, एकदा एक्सपांड करतो. आता पॉझिटिव्ह कधी पकडायचं, निगेटिव्ह कधी पकडायचं ते बघूया. त्यासाठी 2 पॅराग्राफ लिहून देतोय. पहिला पॅराग्राफ लिहून घ्या. when gas is expand. बघा बाळा, दुसरी केसच पहिल्यांदा घेतोय मी, जी तुम्हाला होमवर्कला दिली आहे ती. गॅस इज एक्सपांड, देन गॅस मोलिक्यूल which strikes on piston transfer their momentum and exert pressure on it. बघा बाळांनो, जेव्हा एक्सपांड होतं तेव्हा गॅस मोलिक्यूल त्याला हिट होतात आणि आपलं मोमेंटम त्याला देतात, म्हणजे प्रेशर अप्लाय करतात. मग यावेळी कुणी प्रेशर अप्लाय केले रे, चला मी विचारतो कोणाला तरी, कोणाला विचारूया. अनुराग, अनुराग आवाज येतोय का बाळा, अनुराग लाडे. बोला की सर. हा
बा जेव्हा एक्सपांड होतं ना तेव्हा गॅस ह्याला जाऊन धडकतोय, म्हणजे गॅस मोलिक्यूल जाऊन धडकतायत त्याला, बरोबर. आपलं वर्कडन त्याच्यावर करतायत, हे तर समजतंय. हो तो आपली एनर्जी कमी करणार, आपली एनर्जी कमी करणार म्हणजे तो वर्कडन जो करतो तो काय असतो, पॉझिटिव्ह वर्कडन असतो. काय असतो, पॉझिटिव्ह. बघा पुन्हा तो त्याच्यावर वर्क लावतोय ना आता. हो जेव्हा एक्सपांड होतो तेव्हा गॅस जाऊन त्या पिस्टनला धडकतोय, तो त्याला मागे हो ढकलतोय, म्हणजे तो त्याच्यावर वर्कडन करतोय. ते वर्कडन काय पकडायचं बाळा, पॉझिटिव्ह. समजलं का? हा आता हो कॉम्प्रेस होताना काय होईल, पिस्टन गॅसला मागे ढकलेल, मग गॅस वर वर्कडन होतंय हा ना, हो म्हणजे ते वर्कडन काय पकडायचं सांग. नेगेटिव्ह. व्हेरी गुड. काय पकडणार, निगेटिव्ह. पुन्हा नीट समजून घ्या, जेव्हा एक्सपान्शन होतं तेव्हा गॅस वर्कडन करतो म्हणून वर्कडन पकडतोय आपण पॉझिटिव्ह, आणि जेव्हा कॉम्प्रेशन होतं तेव्हा गॅस वर वर्कडन होतं म्हणून आपण ते पकडतो निगेटिव्ह. बघा इथं पॅराग्राफ लिहूया. एक्झर्ट प्रेशर ऑन इट, as a result pressure on it, as a result piston moves backward. Therefore during expansion, बघा शब्द काय, during expansion work done is positive. वर्क डन काय पकडावं लागणार, पॉझिटिव्ह पकडावं लागणार बाळांनो. वर्क डन इज पॉझिटिव्ह. आता निगेटिव्ह वर्क डन कधी पकडणार आपण, जेव्हा तो कॉम्प्रेस करतो. सेम असाच पॅराग्राफ लिहायचा, तो पण होमवर्क नंबर 2. हा होमवर्क 1, होमवर्क 2. दुसरा पॅराग्राफ तुम्ही लिहून काढायचा. काय काढणार लिहून, हा, when gas is compressed, शब्द काय वापरणार, compressed, then gas molecule which strikes on the piston transfer, इथं काय म्हणणार, the piston transfer the energy on the gas. इथं काय म्हणणार, the piston transfer the energy on the gas molecule and pressure exert on it. As a result the piston moves forward ला निघालाय ना तो. Therefore during compression, किंवा असं तुम्ही डायरेक्ट म्हणला तरी चालतंय, similarly during compression work done is negative. हे सगळं तुम्हाला जर समजलं असेल तर डायरेक्ट सुद्धा म्हणू शकतो आपण, therefore during compression work done is negative. सिस्टीमचं चाललंय हे आपलं, एन्व्हायरमेंटचं नाही. एन्व्हायरमेंटचं उलट येणार. ज्यांचं कन्फ्युजन आहे, कुणाला आहे का कन्फ्युजन, विचारू शकता अनम्यूट करून लगेच स्वतः मला. आता आपण कुणाचं वर्क डन घेतोय, सिस्टीमचं, गॅसचं, त्या, म्हणून हे पॉझिटिव्ह असतं एक्सपान्शनला आणि निगेटिव्ह असतं कॉम्प्रेशनला. जर मी एन्व्हायरमेंटचा विचार केला तर त्याचं वर्क डन उलट येणार ना, पॉझिटिव्ह येणार कॉम्प्रेशनला, निगेटिव्ह येणार एक्सपान्शनला. पिस्टनचा विचार केला तर. समजलं? सगळ्यांना समजतंय का? श्रद्धा, श्रेयस, संकेत जाधव, साहिल पटेल, शाहिद, मानव, सगळ्यांना समजतंय ना? होप समजत असेल, नसेल समजत तर लगेच व्हॉट्सअप करा मला. कळलं सगळ्यांना? होमवर्क 1, होमवर्क 2 समजला का? होमवर्क 1 लिहायचा होता याच्यावर अवलंबून, आणि होमवर्क 2 लिहायचा आहे डायरेक्ट सिमिलरली मनात लिहून टाका, एकच वेळ लिहायचे. पप्पा दिला होमवर्क मी. एक सिमिलरली ड्युरिंग कॉम्प्रेशन वर्क डन इज निगेटिव्ह म्हणा, डायरेक्ट खतम काम. समजून घ्या, पण हे आपण तुम्हाला पेपरला विचारणार नाही, फक्त तुम्हाला ते समजलं पाहिजे, कारण पुढे लागणार आहे ना आपल्याला. नेक्स्ट वर्कडनचं डेरिवेशन काढायचं आहे आपल्याला. वर्कडनचं काय काढायचं आहे, डेरिवेशन काढायचं आहे. चलो वर्कडनचं डेरिवेशन काढूया. काढूया ना जुनेद?
बोर नाही ना झालं हा सर. लेक्चरला? बोर नाही ना झालं? घेऊया ना पुढचा एक नाही पॉइंट. नाही. हा सर. हा ठीक आहे. वर्क टायटल टाका, वर्क डन. वर्क डन ड्युरिंग चेंजिंग इन व्हॅल्यू किंवा चेंज इन व्हॉल्यूम. व्हॉल्यूम बदलताना वर्क डन होतं ते आपल्याला काढायचंय. काढूया का सगळेजण? ठीक आहे. डायग्राम काढा. बघा बा, मी आधी कॉम्प्रेशनची काढली होती, लगेच एक्सपान्शनची काढून टाकली. हा लक्ष द्या. काय केलंय मी, एक सिलेंडर घेतलाय किंवा वेसल घेतलाय, ज्याच्यामध्ये पिस्टन आहे. सुरुवातीला हो या पोझिशनला आहे. आतनं काय झालं, गॅसनं काय केलं, त्याच्यावर प्रेशर आणि प्रेशर अप्लाय केलं. म्हणजे त्याच्यावर जर प्रेशर पी असेल तर प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. प्रेशरचा फॉर्म्युला काय, फोर्स अपॉन एरिया. जर ए हा एरिया या पिस्टनचा असेल तर फोर्सचा फॉर्म्युला काय येणार, पी इंटू ए. बघा, म्हणजे त्यानं काय केला, फोर्स अप्लाय केला. गॅसनं काय केला, फोर्स अप्लाय केला. आणि हा फोर्स अप्लाय केल्यामुळे त्याचं एक्सपान्शन झालं, तो इथपर्यंत आला. म्हणजे त्याने डिस्प्लेसमेंट किती केली, डीएक्स एवढी डिस्प्लेसमेंट केली. त्यानं डिस्प्लेसमेंट किती केली, डीएक्स एवढी डिस्प्लेसमेंट केली. बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचंय की इथं तिनं वर्क डन किती केलं, how much work done he does when expand through point this to point this. म्हणजे it changes its volume to somewhere. म्हणजे सुरुवातीला त्याचा व्हॉल्यूम जर VI असेल, इनिशियल व्हॉल्यूम काय असेल, VI, आणि तो वाढला VF एवढा. बघा की वाढला ना एक्सपान्शन करताना. कॉम्प्रेशन करताना तो काय येणार बाळा, कॉम्प्रेशन करताना तो काय येणार, कमी येणार. एक्सपांड होताना वाढला तो. मग मला काय करायचंय, चेंज इन व्हॉल्यूम झाल्यामुळं त्याच्यामध्ये किती एनर्जी चेंज झाली किंवा किती वर्क डन झालं, सॉरी एनर्जी नाही म्हणू शकत आपण, किती वर्क डन झालं ते काढायचंय. किती सोपा प्रॉब्लेम आहे बघा, किती सोपं करू शकतो आपण. आधी याची थोडीशी माहिती लागेल. हा, माहिती लिहायची आधी. कन्सिडर ए वेसल
containing gas molecules with pressure P. With pressure P. त्याच्यावर प्रेशर किती आहे? P आहे. The piston of cross section area, पिस्टनचा क्रॉस सेक्शनल एरिया किती आहे बाळा? A आहे. क्रॉस सेक्शनल एरिया A is moved outward due to pressure of gas molecules by displacement किंवा डिस्टन्स म्हणलात तरी चालतंय. तो कितीनं मूव्ह झाला रे बाळा? dx न मूव्ह झालाय. बाय डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स dx. बघा आपण काय म्हणतोय, समजतंय का? बघा, consider a vessel containing gas molecule, बरोबर, with pressure P. The piston of cross sectional area A is move outward पाहिजे due to pressure of the gas molecule by displacement dx. म्हणजे त्याचं काय झालं बाळा? चेंज इन व्हॉल्यूम झाला. ठीक आहे. Then we have to find work done, no? Therefore the work done is equal to, work done चा फॉर्म्युला काय येणार रे बाळा? वर्क डन चा फॉर्म्युला फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन इज नथिंग बट फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. बट फोर्स इज इक्वल टू काय आलं बाळा? हे बघा, आपण इथं प्रेशर एरिया का घेतलाय? कारण की यांचं मल्टिप्लिकेशन केलं तरच फोर्स मिळणार ना. कारण की फोर्सचा फॉर्म्युला, प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो? फोर्स अपॉन एरिया. therefore फोर्स इज इक्वल टू काय? हा एरिया इकडे आला, P इनटू A. कळतंय का? म्हणजे आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला लिहू शकतो मी. therefore वर्क डन इज इक्वल टू प्रेशर इनटू एरिया इनटू dx. बरोबर आहे का? प्रेशर इनटू एरिया इनटू dx. ठीक आहे. तर मी आता रेणुकाला विचारतो. रेणुका, हॅलो रेणुका, आवाज येतोय का ग? थोडे पळाले लोक, कोण कोण? रेणुका आवाज येतोय का? बर. आणि कुणाला? श्रद्धा आवाज येतोय का? श्रद्धा जाधव, श्रेयस कोणालाच येत नाही. गडबड आहे काहीतरी. चला, नेहमीचे आपले आवाज येणारी लोक. हा, कोण आहे? देवेन आवाज येतोय का? हॅलो देवेन. हे टाइम निघायला लागले, चला पटकन सांगा, नाही तर मी पुढे जाईल. हा देवेन आवाज येतोय का बाळा? हा येतोय. ठीक आहे. मला सांग, एरिया इंटू डीएक्स. डीएक्स हा डिस्प्लेसमेंट आहे आणि एरिया हा क्रॉस सेक्शनल एरिया आहे. बरोबर. एरिया इंटू डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो? क्रॉस सेक्शनल एरिया इंटू लेंथ. बघ, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. बरोबर आहे का? लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. हा बरोबर. लेंथ इंटू ब्रेड म्हणजे एरिया असतो. एरिया इंटू हाईट म्हणजे काय झालं रे बाळा? व्हॉल्यूम. अनुराग समजतंय का बाळा? व्हॉल्यूम आलं का? एरिया इंटू हाईट म्हणजे काय? व्हॉल्यूम असतो. मग इथं बघा, हा एरिया आहे इंटू व्हॉल्यूम म्हणजे काय येणार? व्हॉल्यूम. समजतंय? व्हॉल्यूम म्हणजे मी इथं लिहू शकतो काय? therefore W is equal to P into dV, where A into dx is equal to dV, change in volume. व्हॉल्यूम मधला बदल. हा इनिशियल व्हॉल्यूम होता, हा फायनल व्हॉल्यूम आहे. हा VI आहे आणि हा आहे तो VF आहे ना. या दोघांची वजाबाकी केल्यावर मिळणार ना मला चेंज इन व्हॉल्यूम. बरोबर.
Now for total work done, हे मला डब्ल्यू मिळालं किंवा याला डीडब्ल्यू म्हणतो. त्याला काय म्हणतो डीडब्ल्यू. हे स्मॉल साठी घेतले ना, स्मॉल डिस्प्लेसमेंट घेतली ना आपण, छोटीशी डिस्प्लेसमेंट घेतली डीएक्स. टोटल वर्क डन काढायचं असेल तर मला काय घ्यावं लागतं, इंटिग्रेशन घ्यावं लागतं. फॉर टोटल वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीडब्ल्यू कुठून कुठेपर्यंत. सुरुवातीला त्याचा व्हॉल्यूम किती होता, व्हीआय, तो गेला किती, व्हीएफ एवढा. एवढाच बदल झालाय ना, सुरुवातीला व्हीआय होता, वाढला कितीपर्यंत, व्हीएफ पर्यंत. मग त्याचा फॉर्म्युला डीडब्ल्यू ची किंमत इथे टाका, व्हीआय व्हीएफ डीडब्ल्यू. डीडब्ल्यू ची किंमत काय बाळा, पी इंटू डीव्ही, पी इंटू डीव्ही. ते इंटिग्रेशन कसं सोडवायचं, डी नंतर काय आहे, व्ही. व्ही वाली टर्म फक्त आत, बाकी सगळं कॉन्स्टंट बाहेर, म्हणजे पी आला बाहेर. इंटिग्रेशन व्हीआय व्हीएफ इंटू डीव्ही. डेरिव्हेटिव्हला इंटिग्रेशन कॅन्सल, पी इंटू ब्रॅकेट मध्ये व्ही, इथं आला व्हीएफ आणि हा आला व्हीआय. हे कसं सोडवतात, एकदा व्हीएफ घ्यायचं एकदा व्हीआय घ्यायचं आणि दोघांची काय करायची, वजाबाकी करायची. बरोबर आहे का बाळा. एकदा व्हीएफ घ्यायचं एकदा व्हीआय घ्यायची, दोघांची काय करायची, वजाबाकी करायची. म्हणजे काय मिळाला फॉर्म्युला मला शेवटी, वर्क डन इज इक्वल टू प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. वर्क डनचा फॉर्म्युला काय मिळाला, प्रेशर पी इंटू व्हीएफ मायनस व्हीआय. खतम प्रॉब्लेम. समजलं का वर्क डन सगळ्यांना. हे पॉझिटिव्ह कधी घ्यायचं, एक्सपान्शनच्या वेळी, आणि निगेटिव्ह केव्हा घ्यायचं, कॉम्प्रेशनच्या वेळी. कारण यानं लावलाय ना फोर्स, हा फोर्स कुणी लावलाय, यानं लावलाय, त्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्या वेळी घ्यायचं. समजलं सगळ्यांना. दिस इज द डेरिव्हेशन फॉर वर्क डन. काही विद्यार्थी जाऊन मागे आले, त्यांना मी युट्यूब वर संध्याकाळी टाकेल लेक्चर. ठीक आहे, समजलं सगळ्यांना, पॉइंट क्लिअर झाले. आज आपण भरपूर बघितलंय बाळांनो. आज आपण सिस्टीम बघितल्या, वर्क डन बघितलंय. बघा कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह. मला नोट्स लगेच पाठवायचे विथ होमवर्क. होमवर्कला ब्रॅकेट करायचं आणि लिहायचं तिथं, दिस इज द होमवर्क. आणि मला लगेच पाठवायचं आहे संध्याकाळपर्यंत. ठीक आहे, समजलं सगळ्यांना पॉइंट आजचा. होप सगळ्यांना समजला असेल. जर काही क्युरी असेल, साहिल, शाहिद, रेणुका, आवाज येत नाही बहुतेक तुम्हाला. रेणुकाला आवाज येत नाही, श्रद्धाला आवाज येत नाही, तर थोडस बोला. शाहिद आवाज येतो का रे बाळा? येते की सर. ओके, समजलं ना आजचा पॉइंट. सर युट्यूबला लवकर टाका. युट्यूबला हो टाकते. साई म्हणतोय का? बरोबर. टाकते का बसली एवढे काय झाले मला वेळ मिळाला. हा सरांनी सांगितलं ओ देत नाही. ओके चालेल, ठीक आहे, टाकू आपण. सगळ्यांनी अभ्यास चालू ठेवा रे बाळांनो. गुड डे, बाय. उद्या केमिस्ट्रीचं लेक्चर होईल नवीन सरांचं. ओके.